दही वडा बनवायचा आहे, पण डाळच भिजवायला विसरलात. डाळ न भिजवता अगदी परफेक्ट असा दही वडा आणि मेदू वडा सुद्धा याच पिठापासून बनवू शकतो. डाळ भिजवण्याची अजिबात गरज नाही. फक्त पाणी घाला आणि 15 मिनिटात खमंग कुरकुरीत मेदू वडा, सॉफ्ट असा दही वडा सुद्धा याच पिठापासून तयार होतो. एकदा बनवलेलं हे प्रीमिक्स 3 ते 4 महिने टिकतं. त्यामुळे तुम्हाला हवं तेव्हा दही वडा बनवा, मेदू वडा बनवा. अगदी परफेक्ट अशी रेसिपी. आज आपण अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये हे प्रीमिक्स तयार करणार आहोत आणि मेदूवडा बघाल तर जसा विकतचा खाता तसाच हा मेदूवडा तयार होतो. मग चला बनवूया आजच्या या रेसिपीज. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. प्रीमिक्स बनवण्यासाठी उडदाची डाळ घ्यायची आहे. कपाने मोजून घेतली. 3 कप डाळ आहे आणि वजनी प्रमाणामध्ये अर्धा किलो डाळ घ्यायची. तुम्हाला हे प्रीमिक्स किती कमी किंवा जास्त बनवायचं त्यानुसार डाळ घ्या आणि डाळ आता आपण स्वच्छ कपड्याने पुसून घेऊया, कारण डाळ धुवून घेतलेली नाही. तर एका सुती कपड्यावर डाळ घालून ती चांगली पुसून घ्यायची, कारण त्यावर भरपूर अशी पावडर असते. पण जर तुम्हाला धुवून घ्यायची असेल तर धुतल्यानंतर कडकडीत सुकवून घ्यायची आणि त्यानंतरच दळायची. जराही ओलसरपणा असेल तर प्रीमिक्स खराब होईल. पुसून घेतलेली डाळ लगेचच दळून घ्यायची आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी-थोडी करून ही डाळ घालायची. एकदम सगळी डाळ दळू नका, नाहीतर मिक्सर तर खराब होईलच, पण पीठही व्यवस्थित दळलं जाणार नाही. 5 मिनिटांमध्ये ही डाळ दळली जाते आणि दळताना मात्र थोडंसं रवाळ पीठ हवं, एकदम बारीक पावडर करायची नाही. हलकंसं रवाळ पीठ दळून घ्यायचं आहे. उडदाची डाळ घरी मिक्सरवर दळा किंवा गिरणीवर, पण पीठ थोडंसं रवाळच हवं. एकदम बारीक फाईन अशी पावडर करायची नाही. मिक्सरवर दळताना 10 मिनिटंही लागत नाही, इतकी पटकन ही डाळ दळली जाते. अशाच पद्धतीने सगळी डाळ दळून घेतली आहे आणि यामध्ये घालायचे आहे राहिलेले पदार्थ. 1/3 कप यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि चमच्याने मोजून घेतलं तर 5 ते 6 चमचे पीठ आहे. त्यानंतर यामध्ये घालणार आहोत 1 टीस्पून बेकिंग सोडा, जो आपण खाण्याचा सोडा म्हणतो, तो सोडा आहे आणि चमच्याने मोजून दाखवते तर अर्धा चमचा यामध्ये खाण्याचा सोडा घालायचा आहे. पाव चमचा घालायचा आहे हिंग आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. सगळे पदार्थ छान एकजीव व्हावे यासाठी हे पुन्हा मिक्सरवरनं फिरवून घ्या किंवा चाळून घेतलं तरीही चालेल. पण सगळे पदार्थ छान एकजीव झाले पाहिजे. यामध्ये मीठ घातलेलं नाही. तुम्हाला हवं असेल तर मीठही घालू शकता. तयार आहे फक्त 10 मिनिटात तयार केलेलं प्रीमिक्स, ज्यापासून तुम्ही वेगवेगळे पदार्थ बनवू शकता अगदी सहज. हे प्रीमिक्स 3 ते 4 महिने टिकतं, अजिबात खराब होत नाही. एखाद्या काचेच्या बरणीत म्हणा किंवा हवाबंद डब्यात भरून ठेवलं आणि हवा तेव्हा तुम्हाला जे पदार्थ बनवायचे त्यामध्ये फक्त पाणी आणि मीठ घातलं की हे पदार्थ तयार होतात. यासाठी तुम्हाला 7 ते 8 तास डाळ भिजवण्याची अजिबात गरज पडत नाही. प्रीमिक्स तर तयार झालं. लगेचच यापासून खमंग कुरकुरीत असा उडीद वडा म्हणजेच मेदूवडा बनवून घेऊ. तर 1 कप घेतला आहे प्रीमिक्स. मोठ्या भांड्यामध्ये घ्या. त्यामध्ये घालायचं आहे पाव चमचा मीठ. तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ कमी जास्त करू शकता. म्हणूनच मी प्रीमिक्समध्ये मीठ वापरलेलं नाही. आता यामध्ये पाणी घालायचं आहे. तर सुरुवातीला 1 कप पाणी घेतलं होतं आणि हे पाणी घालून आपल्याला पीठ भिजवायचं आहे. पण पाणी घालताना थोडंसं बेतानेच घालायचं. एकदम सगळं पाणी घालायचं नाही. पाणी मात्र हळू-हळूच घालायचं आहे, तरच तुम्हाला पिठाचा अंदाज येईल. एकदम पाणी घालाल तर पीठ पातळ होईल आणि पदार्थ व्यवस्थित होणार नाही. तर संपूर्ण पीठ भिजवण्यासाठी कमीत कमी पाऊण कप तरी पाणी लागतं. कदाचित तुम्हाला ते थोडंफार कमी जास्तही लागू शकतं. पण अंदाजे पाऊण कप पाण्यामध्ये हे पीठ व्यवस्थित भिजलं जातं. आता पीठ आपण चांगलं भिजवून घेतलं, त्यानंतर यावर झाकण ठेवायचं आहे आणि 15 मिनिटं पीठ झाकून ठेवायचं, म्हणजे हे पीठ छान फुललं जाईल. 15 मिनिटानंतर त्यावरचं झाकण काढून बघा, मस्त असं पीठ फुललं आहे. पण थोडंसं घट्टसर झालं तर पुन्हा यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी घालायचं. कारण एवढ्या घट्ट पिठाचे मेदूवडे बनवाल तर ते अगदी कडक होतील, सॉफ्ट होणार नाही. यामध्ये पुन्हा 2 ते 3 चमचे पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. कमीत कमी 5 ते 6 मिनिटं तरी हे चांगलं फेटून घ्यायचं, म्हणजे पीठ अगदी हलकं व्हायला हवं. जेवढं पीठ एकदम सॉफ्ट होतं तेवढेच मेदूवडे छान तयार होतात. तर 5 मिनिटं हे चांगलं फेटून घेतलं आणि आवश्यक वाटत असेल तर पुन्हा त्यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी घालू शकता. पण पीठ एकदम घट्टसर ठेवू नका. पिठाची कन्सिस्टन्सी बघा. पण हे पीठ व्यवस्थित झालं आहे की नाही, तर वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये जेव्हा हे पीठ घालून बघाल तर ते पाण्यावर अगदी अलगद तरंगतं, म्हणजेच आपलं हे पीठ परफेक्ट तयार झालं. यामध्ये एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा, 1 चमचा जिरे, थोडीशी घातली आहे कढीपत्ता, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालायच्या. तुम्हाला हवं असेल तर खोबऱ्याचे तुकडेही घालू शकता.
पुन्हा हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं, की तयार झालं आपलं मेदूवडा बनवण्यासाठीचं हे मिश्रण. मेदूवडा बनवण्याचं मिश्रण बघा अगदी 10 ते 15 मिनिटामध्ये तयार झालेलं आहे. लगेचच वडेही बनवून घेऊया. वडे बनवताना हाताला हलकंसं पाणी लावून घ्यायचं आणि मग तुम्हाला वडा किती मोठा किंवा लहान हवा त्यानुसार मिश्रण घेऊन असे वडे बनवायचे. मला तर हीच पद्धत सोपी वाटते आणि पटकन वडे बनले जातात. पण तुम्हाला या पद्धतीने बनवायला येत नसेल, तर एखादा चमचा किंवा वाटीवर ठेवून तुम्ही असे वडे बनवू शकता. तेल हलकंसं गरम करून घ्यायचं आहे. एकदम कडकडीत गरम करायचं नाही. कडकडीत तेल गरम असेल तर वडे आतून कच्चे राहतील आणि वरतूनच ते लालसर होतील. वडे तळताना गॅस मध्यम आचेवरच ठेवायचा. खूप मोठ्या आचेवर ठेवून तळायचे नाही आणि दोन्ही बाजूने छान असे कुरकुरीत होईपर्यंत वडे तळून घ्यायचे. वडे बघाल तर कुणीही म्हणणार नाही, की आपण प्रेमिक्सपासून बनवलेले आहे. आता डाळ भिजवण्याची अजिबात गरज नाही. फक्त 15 मिनिटामध्ये तयार होणारा खमंग असा हा नाश्ता तुम्हाला हवा तेव्हा फक्त पिठामध्ये पाणी आणि मीठ घाला आणि तयार आहे असे मस्त कुरकुरीत खमंग मेदूवडा. वडा बनवण्याची सगळ्यात सोपी पद्धत डाळ भिजवून जसे आपण मेदूवडे बनवतो, चवीला देखील तसेच लागतात आणि बनवायलाही अगदी सोपे. 10 ते 15 मिनिटांमध्ये नाश्त्याचा हा पदार्थ मेदूवडा तर बनवला, पण मस्त सॉफ्ट असा दहीवडाही लगेच बनवूया. त्यासाठी घेतला आहे 1 कप प्रीमिक्स जे आपण तयार करून घेतलं. त्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ. तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ थोडंसं कमी जास्त करू शकता. यामध्ये पाणी घालायचं आहे, तर मी 1 कप पाणी घेतलं आणि थोडं-थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. पाणी मात्र एकदम घालायचं नाही यासाठी, कारण पीठ जर पातळ झालं तर पदार्थ व्यवस्थित तयार होणार नाही. पीठ भिजवण्यासाठी पाऊण कप पाणी लागतं. 1 कप पिठासाठी पाऊण कप पाणी लागतं आणि त्यानंतरही जर वाटलं की पीठ घट्टसर आहे, तर पुन्हा तुम्ही 3 ते 4 चमचे पाणी त्यामध्ये घालू शकता. पीठ भिजवून घेतलं. आता यावर झाकण ठेवायचं आहे. 10 ते 15 मिनिटं तरी पीठ व्यवस्थित भिजलं पाहिजे. भिजल्यामुळे त्यामध्ये जे काही पदार्थ आहेत ते छान फुलतात आणि बघाल तर पीठ हलकंसं घट्टसर आहे. एका मोठ्या ताटामध्ये हे पीठ काढून घेऊया. त्यामध्ये 3 ते 4 चमचे पाणी घालून घेतलं आणि 5 ते 6 मिनिटं हे पीठ चांगलं फेटून घ्यायचं आहे. दहीवडा बनवताना पीठ अगदी सॉफ्ट हवं, एकदम हलकं पीठ तयार व्हायला हवं. म्हणूनच ते चांगलं फेटून घ्यायचं. एका मोठ्या ताटामध्ये काढून घ्या आणि 5 ते 6 मिनिटं हे चांगलं फेटून घेतलं. पीठ व्यवस्थित फेटून घेतल्यावर जेवढं पीठ आपण भिजवलं होतं त्याच्या दुप्पट पीठ तयार झालं. पण ते व्यवस्थित तयार झालं आहे की नाही तर वाटीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं. यामध्ये पीठ घालून बघितलं तर अलगद हे पीठ पाण्यावर तरंगतं. पण जर पीठ पाण्यावर तरंगत नसेल, खाली बसत असेल तर पुन्हा 2 मिनिटं फेटून घ्या. आता एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी घेतलं आहे. यामध्ये पाव चमचा हिंग आणि थोडंसं मीठ घालून हे पाणी आधीच तयार करून ठेवायचं. यामध्ये आपल्याला वडे घालायचे आहेत. वडे तळताना गॅस मध्यम आचेवर ठेवायचा. तेलही हलकंसं गरम करून घ्यायचं. खूप धूर निघेपर्यंत कडकडीत तेल गरम करायचं नाही आणि मग त्यामध्ये वडे तळून घ्यायचे आहे. मोठ्या आचेवर ठेवून वडे तळायला जाल तर ते आतून कच्चे राहतील आणि मग सॉफ्ट असा दहीवडा तयार होणार नाही. 2 ते 3 मिनिटं मध्यम आचेवर वडे तळून घेतल्यानंतर मग गॅस मोठ्या आचेवर ठेवायचा आणि सोनेरी रंगावर छान असे हे वडे तळून घ्यायचे. वडे बघाल तर अगदी परफेक्ट तयार झालेले आहेत. तेही अगदी 10 ते 15 मिनिटात. आहे ना एकदम साधी आणि सोपी रेसिपी. आता 7 ते 8 तास डाळ भिजवण्याची अजिबात गरज नाही. असे सॉफ्ट दहीवडे तुम्हाला खायचे असेल तर हे प्रीमिक्स बनवून ठेवा आणि त्यापासून हवा तो पदार्थ तुम्ही बनवू शकता. सगळे वडे तळून घेतल्यानंतर 2 मिनिटं ते थंड होऊ द्यायचे आणि मग हिंगाच्या पाण्यामध्ये घालायचे. एकदम गरम असतानाच पाण्यामध्ये घालाल तर ते आतून कडक होतात, सॉफ्ट होत नाही. आता पाण्यामध्ये घालून घेतलं, यावर झाकण ठेवायचं आणि 5 मिनिटं पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे. वडा पाण्यात भिजल्यानंतर बघाल तर दुप्पट फुलतो. अगदी 5 मिनिटामध्ये हा वडा बघा किती छान फुलला आहे. वड्यामध्ये जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते अगदी हलक्या हाताने प्रेस करून काढून घ्यायचं. अगदी साधी आणि सोपी पद्धत. फक्त 10-15 मिनिटामध्ये मस्त असा हा दहीवडा तयार होतो. यावर भरपूर असं गोड दही, चिंच खजुराची चटणी, चाट मसाला, लाल तिखट, जिरे पावडर आणि थोडीशी कोथिंबीर घातली की खाण्यासाठी तयार आहे सॉफ्ट असा दहीवडा. दही वडा बघाल तर होटाने खाता येईल इतका सॉफ्ट हा वडा तयार होतो. अगदी परफेक्ट पद्धत. एकदा हे प्रीमिक्स जर तुम्ही बनवून ठेवलं तर फक्त 10 ते 15 मिनिटांमध्ये हवे ते पदार्थ तुम्हाला बनवता येतील. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.